सोलापूर शहरात घरगुती गॅस वितरणातील अडचणी आणि ई-केवायसी प्रक्रियेतील विलंबामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून उन्हाच्या कडाक्यात दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. कुमठा नाका परिसरात गॅससाठी तासनतास रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांना उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशाच परिस्थितीत असमद रफिक शेख या तरुणाला तीव्र उष्णतेमुळे अचानक भोवळ आली आणि तो जागीच कोसळला. डोळ्यासमोर अंधारी आल्याने तो खाली पडताच उपस्थित नागरिकांनी तातडीने मदत करत त्याला पाणी देऊन शुद्धीवर आणलं. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान दुसऱ्या घटनेत ई-केवायसी पूर्ण न झाल्याने संतप्त झालेल्या सोमनाथ धनुरे या ग्राहकाचा साईराम गॅस एजन्सी चालकांशी वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन त्यांनी रागाच्या भरात एजन्सीवर दगडफेक केली. मात्र फेकलेला दगड रांगेत उभ्या असलेल्या दोघांना लागला. यात एका महिलेचा समावेश असून त्यांच्या डोक्याला लागून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. या दोन्ही घटनांमुळे सोलापुरात गॅस वितरण व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या असून नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.